सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर चंद्रशेखर बावनकुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षात कोणी बंडखोरी केल्यास त्याचा फटका पक्षाला बसतो, त्यामुळे चुकीचं बटन दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका। आता भंडाऱ्यातील सर्व मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले असून सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे, असं खळबळजनक वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। भंडारा भाजपच्या वतीने दिवाळी स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळे बोलत होते। चुकीचे बटन पुढचे 5 वर्ष भंडारा शहराला सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही, या भंडारा शहराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार। एक चुकीचे बटन, एक चुकीचे बटन तुमसरला, एक चुकीचे बटन साकोलीला, पवनीला, आणि त्यामुळे नेत्यांनी विचार करायला आवेशामध्ये तिकीट न भेटल्याच्या रागामध्ये आपण त्या ठिकाणी फळा तमाशा उभा करतो। पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी ही पक्षाला किती नुकसान करेल, येणाऱ्या विकासाला किती नुकसान करेल। पक्ष एवढा मोठा झाला की 51% मतं मिळाले, 1.5 कोटी सदस्य संख्या पक्षाची आहे। एक नगरपालिकेने कमी जास्त होणार नाही, पण देवेंद्र फडणवीस सरकारचा, मोदी सरकारच्या योजनेचा पट्ट्यामोड झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या पक्षाची इज्जत पडा लागली असताना एक जरी कार्यकर्ते बदनामी केली, पंकज भरण्याने मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवू द्या। ना भरणे ना पंकज, आणि मी आता पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार। तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहेत। कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप, तुम्हाला काय वाटतं तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स नाही? कोण काय व्यक्त होता आम्हाला माहित नाही। म्हणून या ठिकाणी पहिला निर्णय काय आजचा सांगा ना, भारतीय जनता पार्टी लढवायची ना, तिने 4 केंद्र लढवायची का 1 केंद्र लढवायची? तुम्ही 51% ची लढाई लढा, मी पूर्ण सरकारचा जेवढा पैसा लागेल तेवढा मी भंडारा, साकोली, तुमचं पवनीकरता आंदोलन करणार। जेवढा नागपूरला न्याय मिळेल तेवढा भंडारा न्याय, जेवढा वर्धेला न्याय मिळेल तेवढा पंकज भंडारा न्याय देईल। जेवढी ताकद आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून आणण्याकरता लावली, 288 पैकी 237, भाजपा 149 पैकी 137 आमदार भाजपचे निवडून आले, 92% आमदार निवडून आले आपण। त्यापेक्षाही जास्त ताकद भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही लावणार आहे, तुमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीत लावणार आहे, विधानसभेपेक्षा जास्त ताकद आम्ही भंडाऱ्यात लावू।